सौंदर्य आणि वासना ह्याच्यातला जो फरक आहे तो समजून घेतला तर मग आपल्याला हे जे अध्यात्माचं ज्ञान आहे ना, ह्या ज्ञानामध्ये आपल्याला प्रगती करता येते, अन्यथा प्रगती नाही होत. काय होतंय, आपल्याला जे दिसतंय, आपल्या ज्ञानेंद्रियानं जे दिसतंय ते सुंदर असतंय, आणि मग सुंदर बघितल्यानंतर आपण त्याला हडपण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते वासनामध्ये परिवर्तित होतं. आणि वासनेमध्ये परिवर्तित झालं की त्याचं सौंदर्य नष्ट होतं की नाही, असं त्याचं सौंदर्य नष्ट होतं. तर मग हे सौंदर्य टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ह्या ठिकाणी हे जे ज्ञान सांगितलेलं आहे ते आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत आपल्या शरीराचं, म्हणजे आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराचं आकर्षण असणं ही बाब सहज आहे. ह्याच्यामध्ये वावगं काही नाही आहे, सहज आहे. आणि याची सुरुवात केव्हापासून झालेली आहे, अनेक जन्मांपासून झालेली आहे. आपण आपल्या सृष्टीमध्ये जेवढे सजीव बघतो, ह्या सगळ्या सजीवांना जननेंद्रियाबद्दल आकर्षण आहे की नाही, प्रत्येकाला आकर्षण. आणि आपण जेव्हा आपला मानवाचा विचार करतो त्यावेळेस बालपणापासून याची सुरुवात होते. लहानपणी बाळ जे असते ते आईच्या स्तनाचं त्याला आकर्षण असते. कशासाठी? दूध हमेसाठी, है ना, दूध मिळते म्हणून. तोच पुन्हा तारुण्यावस्थेत आला की त्याला जननेंद्रियाविषयी आकर्षण निर्माण होते, आणि हे सहज आहे. आणि मग जेव्हा वृद्धावस्था येते तेव्हा जर त्याच्यातलं आकर्षण कमी नाही झालं तर मग ते मात्र एक आश्चर्य वाटतं. जीवनक्रमानुसार ते कमी व्हायला पाहिजे, पण होत नाही. म्हणजेच मन आपलं जननेंद्रियामध्ये अडकून पडलेलं आहे. आणि मग अशा वेळेस आपल्याला आपली स्वतःची जी ओळख आहे, म्हणजे आपलं जे चैतन्य आहे, त्या चैतन्यामध्ये स्थित होत नाही माणूस. म्हणून त्याला आपण वासनांध म्हणतो, आहे की नाही. तर हे होते कशी प्रोसेस? सुरुवातीला सौंदर्य वाटते, आकर्षण निर्माण होते, मग ते सौंदर्य हडपण्यासाठी आतून वासना जागृत होते. आणि मग जेव्हा आपण ते हडपतो, त्याचा उपभोग घेतो, तेव्हा त्याच्यातलं सौंदर्य नष्ट होतं. आणि मग ते कसं होतंय? गलिच्छ वाटायला लागतं, ते नको असं वाटायला लागतं. तर सौंदर्याची व्याख्या काय आहे? की सौंदर्य म्हणजे जे कधीच नष्ट होत नाही ते सौंदर्य, आहे की नाही. जसं सत्यम शिवम सुंदरम, सत्य आहे तेच सुंदर आहे. मग सत्य काय आहे? शुद्ध चैतन्य हे सत्य आहे आणि ते सुंदर आहे. मग जेव्हा आपण आपलं मन चैतन्य स्थित होते किंवा आत्मस्थित होते त्यावेळेस आपण ह्या सगळ्या जेवढं काय दिसतं या सगळ्यांचा सौंदर्याचा आस्वाद घ्यायला लागतो. आणि ते जर स्थित नसेल तर मग उपभोग घ्यायला लागतो.
आणि उपभोगामध्ये वासना जागृत होते आणि वासना आपल्याला मलिनतेकडे, गलिच्छतेकडे घेऊन जाते. म्हणून गुरुदेवांनी एक उदाहरण छान सांगितलेलं आहे की आदिवासींमध्ये सगळे नग्न असतात, त्यामुळं जननेंद्रिय जननेंद्रियाविषयीचं जे आकर्षण असते ते कमी असते त्यांच्या. परंतु बाकीच्या समाजामध्ये ते कसं असतंय, झाकून असते, लपलेलं असतंय. आणि मग जे लपलेली वस्तू आहे त्याच्याविषयी आकर्षण जास्त राहत. आणि मग हे वयाच्या 10 वर्षापासून ते 20-22 वर्षापर्यंत हे आकर्षण जास्त असत आणि त्यानंतर मग हळूहळू ते कमी होत राहत. आणि हे गुरुदेव काय म्हणतात, सहज आहे, ह्याची निंदा नाही करायची. संभोग हा आपल्या जीवनाचा भाग आहे, तो मलिन नाही आहे, तो गलिच्छ नाही आहे. पण तो जेव्हा वासनेमध्ये कन्वर्ट होतो, वासनेमध्ये परिवर्तित होतो, तेव्हा तो मलिन, मग त्याच्यामध्ये मलिनता यायला. मग एक लग्न, 2, 3, 4 लग्न आहेत ना, असे लोक होत आहेत ना असे. त्याचं कारण हे आहे की नाही. म्हणून सौंदर्य काय आहे, तर शुद्ध चैतन्य हे सौंदर्य आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. अन्यथा मग आपण ह्याच चक्रामध्ये अडकून पडतो आणि मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला हडपण्याची वृत्ती जी आहे, त्याला आपण वासना म्हणतो, ती जागृत व्हायला लागते. आणि मग ही जी वासना आहे आपल्या जीवनामध्ये, मग जे आपल्याला नको आहे त्या सगळ्या वृत्ती प्रगट व्हायला लागतात. होतात की नाही असं बघा, वासना जेव्हा आली त्यावेळेस राग येतो, द्वेष येतो, आहे की नाही. आणि त्याच्यानुसार बऱ्याचशा घटना घडतात, आपण बघतो बऱ्याचशा घटना आहेत की नाही. मग त्याच्यात बलात्कार होतो, त्याच्यानंतर काही जणांचे खून होतात. त्याचं मुख्य कारण काय आहे की सौंदर्याला वासनेमध्ये परिवर्तित केलं. हडपण्याची जी आपली आतमधली वृत्ती आहे, राक्षसी वृत्ती, ती जास्त जागृत झाली. त्यामुळं हे असं होतं. तर इथे राजा जनक काय म्हणतो की मी हे ऐकलं होतं, परंतु आता प्रत्यक्ष मला ते समजायला लागलेलं आहे की सौंदर्य कशामध्ये आहे. आणि आपण प्रत्येक जन्मामध्ये ह्या गोष्टीचा उपभोग घेतलेला असल्यामुळं ते आकर्षण सहजतेनं होत. म्हणून भारतीय संस्कृती जी आहे, जगामध्ये एकमेव संस्कृती आहे की जिथे आपल्या मानवी शरीरातल्या कुठल्याही अवयवाला हीन समजलेलं नाहीये. हीन म्हणजे काय, कमी समजलेलं नाही. म्हणून जेव्हा आपण रुद्राभिषेक करतो, तर त्यावेळेस सगळ्यात आधी ब्रह्मा आहे, त्यांना जननेंद्रियामध्ये स्थापित करतो आपण. विष्णू आहे, चरणांमध्ये स्थापित करतो, आहे की नाही. अग्नी आहे, तो आपल्या जठरामध्ये स्थापित होतो. म्हणजे असे सगळ्या अवयवांमध्ये देवतांचा स्थापना आपण करतो, त्यांचा वास आहे असं समजतो. हे कशासाठी, कारण हे जे आकर्षण आहे हे वासनेमध्ये परिवर्तित न होता तिथे सन्मानाची भावना, आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही आदर करता, सन्मान करता, तेव्हा त्याला हडपण्याचं मनात येते का, येते का मला सांगा. नाही येत. जिथे सन्मान आहे, आदर आहे, तिथे हडपण्याची वृत्ती नाही येत. आणि मग त्यामुळं काय होतंय की आपण जे मलिनता येते, वासनेमुळे येणारी जी मलिनता आहे, ती मलिनता आपल्यामध्ये येत नाही.
आणि मग आपण प्रत्येक ठिकाणी जे जे काही आपण बघू, मग ते शारीरिक अवयव असो, सृष्टीमधलं काही जे काय दृश्य आपण बघत असो, त्या प्रत्येकामध्ये आपल्याला काय होते, सौंदर्याची प्रचिती यायला, सौंदर्याची प्रचिती यायला लागते. आणि म्हणून मग जो आपल्यामध्ये स्थित आहे, आत्मचैतन्यामध्ये स्थित आहे, तर त्याला अशा आकर्षणाची गरज नाहीये, त्याला हडपण्याची गरज नाहीये. तो आपल्या आपल्यामध्येच प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेऊ शकतो. आहे की नाही? मग त्याला ती गरज नाही पडत. आणि ह्यालाच काय म्हणलेलं आहे, आत्मरती. आत्मरती म्हणजे काय, आपल्या चैतन्यामध्ये रत होऊन जाणं, म्हणजे रममान होणं. आणि जेव्हा आपण तिथे रममान होतो, तेव्हा ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नगण्य आहेत. नाहीतर आपण आपल्या आजूबाजूला इकडे तिकडे बरेच माणसं असे बघितलेले आहेत, ज्यांना आपण वासनांध म्हणतो. आहेत असे माणसं, वासनांध माणसं खूप जण आहेत. तुम्ही त्यांच्या जीवनाकडे बघा, त्यांच्या त्या पूर्ण जीवन क्रमाकडे बघा. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्साह नसतो, कुठल्याही प्रकारचा आनंद नाही, प्रेम भावना नाही. जे आपल्या जीवनाचे लक्षणं आहेत, ती लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत नाही. तुम्ही सदा न कदा बघा, त्यांच्यामध्ये एकच वृत्ती असते, ती म्हणजे काय, हडपण्याची वृत्ती असते की नाही. तर मग काय व्हायचं, आत्मरथ. आणि आत्मरथ होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. अज्ञानी माणूस आत्मरथ नाही होत. त्याचं फक्त ते आकर्षणच असते. म्हणून काय सांगितलेलं आहे, की वृद्धावस्थेमध्ये सुद्धा जर समजा हे आकर्षण तुमचं कायम असेल, तर ते एक फार मोठं आश्चर्य आहे. पण ह्या कुणाचीही निंदा करू नका. कारण काय आहे, तो त्यांचा कर्मभोग आहे. काय आहे, तो त्यांचा कर्मभोग आहे. आणि तो कर्मभोग अजून पूर्ण झालेला नाही आहे, म्हणून ते तिकडे आहे. आणि त्यांना कोणी मिळालेलं नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला योग्य गुरु नाही मिळत, तोपर्यंत हे जे काही आहे, वासना आणि हडपण्याची वृत्ती, ह्याच्यापासून आपण दूर नाही जात. म्हणून अष्टावक्र गीता आपण ऐकतो, त्यावेळेस जनक राजा काय म्हणतात, ही आत्मरत्ती काय आहे ह्याची अनुभूती मला आता आली.